विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण डायबिटीज या आपल्या दुसऱ्या नॉन इन्फेक्टेड डिसीजबद्दल बघितलं. आता आपण बघणार आहोत आज आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या नॉन इन्फेक्टेड डिसीजबद्दल. तो आहे हार्ट डिसीज. सो लेट अस स्टार्ट. बघा, इंडिया हॅज लार्जेस्ट नंबर ऑफ डायबिटीज पेशंट इन द वर्ल्ड. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात डायबिटीजचे आज पेशंट आहे. ॲट प्रेझेंट अप्रॉक्सिमेटली 7 crores डायबिटीज पेशंट आर प्रेझेंट इन अवर कंट्री. आज भारतामध्ये 7 करोडपेक्षा जास्त डायबिटीज पेशंट आहे. इंटरनेट माय फ्रेंड, वॉच द वेरियस व्हिडिओ गिविंग द इन्फॉर्मेशन अबाउट द डायबिटीज ऑन इंटरनेट. आज इंटरनेटवर डायबिटीजची माहिती देणारे अनेक व्हिडिओ आहे, ते तुम्हाला बघायचे आहे. नोट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अँड प्रेझेंट इट इन द क्लास युझिंग MS PowerPoint प्रेझेंटेशन. नंतर त्यातले काही व्हिडिओ तुम्हाला बघून त्याच्यातले महत्त्वाचे पॉईंट लिहून MS PowerPoint प्रेझेंटेशन तुम्हाला क्लासमध्ये करायचं आहे. बघा, हार्ट डिसीज तिसरा महत्त्वाचा नॉन इन्फेक्टेड डिसीज. आता बघा, हार्ट अटॅक कशामुळे येते. बघा, इफिशियन्सी ऑफ द हार्ट डिक्रीज ड्यू टू द डिक्रीज सप्लाय अँड देअर बाय ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट सप्लाय टू द हार्ट मसल्स. ड्यू टू धिस हार्ट हॅज परफॉर्म मोर वर्क दॅट लीड टू द स्ट्रेस ऑन इट. दिस मे कॉज हार्ट अटॅक. तर बघा, हार्ट अटॅक कशामुळे येतो. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, हार्ट हा आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचा पंप आहे आणि तो ब्लड फ्लो करत असतो पूर्ण शरीरात. आता कधी कधी काय होते की ज्या रक्तवाहिन्या आपल्या हार्टला रक्त पुरवतात, रक्तामध्ये असणारं न्यूट्रिएंट किंवा ऑक्सिजन पुरवतात, कधी कधी त्याच ब्लड वेसल्स आपण जसं काही जास्त कोलेस्ट्रॉलयुक्त खाण्यामुळे किंवा फॅटी पदार्थ खाण्यामुळे ते चोकअप व्हायला लागतात. तिथे फॅटी पदार्थ जमा होऊ तिथे त्या ब्लड वेसल्स चोकअप व्हायला लागतात. त्यामुळे प्रॉपर ब्लडचा सप्लाय आपल्या हार्टला होत नाही. त्यामुळे तिथे हार्टची जी कार्य करण्याची क्षमता आहे ती कमी व्हायला लागते. आणि त्यानंतर जेव्हा हार्ट पूर्ण क्षमतेनं काम करण्याच्या तयारीत असतो त्यावेळेस तिथे एक प्रकारचा स्ट्रोक तयार होते. त्यालाच आपण म्हणतो हार्ट अटॅक. इफ समवन हॅज हार्ट अटॅक, इमिडिएट कन्सल्टेशन ऑफ डॉक्टर. जर कोणाला हार्ट अटॅक येत असेल तर ताबडतोब त्याला डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे. अँड ट्रीटमेंट इज नेसेसरी. आणि त्याला ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. हे बघा, वन शूड नॉट इग्नोर धिस सिम्पटम्स. तुम्हाला हे लक्षणं दुर्लक्ष करता येणार नाही. बघा, सिव्हिअर चेस्ट पेन. जर छातीमध्ये दुखत असेल, स्पेशली लेफ्ट साईडला, पेन इन द शोल्डरमध्ये पेन होत असेल, नेक अँड आर्म, तुमच्या मानेमध्ये किंवा आर्ममध्ये स्पेशली डाव्या बाजूला जर पेन होत असेल तर. त्यानंतर क्रॅम्प्स इन हँड, डाव्या हाताला जर का क्रॅम्प्स येत असेल, हात दुखत असेल, अनइझीनेस, अस्वस्थ वाटत असेल किंवा ट्रिमर्स म्हणजे हादरे बसत असेल, तर हे सगळे लक्षणं हार्ट अटॅक येण्याचे आहे. आता हार्ट अटॅक कशामुळे येते. बघा, स्मोकिंग, जर खूप जास्त स्मोकिंग करत असेल, अल्कोहोलिझम, डायबिटीस असेल किंवा हायपर टेन्शन, अतितणाव असेल, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, लॅक ऑफ एक्झरसाइज, तुम्ही एक्झरसाइज करत नसाल, हेरिडिटी, आईवडिलाला असेल तर मुलालाही होऊ शकतो, मेंटल स्ट्रेस, मानसिक तणाव, अँगर, लगेच राग येत असेल किंवा अँझायटी म्हणजे खूप जास्त जर काळजी करत असेल आपण, तर या सगळ्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑलवेज रिमेंबर, एक लक्षात ठेवा, ईच डिसीज हॅज स्पेसिफिक सायंटिफिक रिझन. प्रत्येक रोगाचा एक कारण असते, एक वैज्ञानिक कारण असते. डिसीज डू नॉट ऑकर ड्यू टू द डिवाइन कोर्स म्हणजे देवी शाप. कोणताच डिसीज हा देवी शापामुळे होत नसतो. ऑर हिटिंग बाय एनीवन, एखादा व्यक्ती राग करते म्हणून आपल्याला हा डिसीज होतो असं कधीही होत नसते. डिसीज कॅन बी क्युअर्ड बाय प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट. डिसीजला जर क्युअर करायचं असेल, बरं करायचं असेल तर त्याची प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंटच घ्यावं लागते. अँड नॉट बाय आणि चॅन्टिंग म्हणजे जप करणे, मंत्रास और परफॉर्मिंग मॅजिक ट्रिक्स. जर डिसीजला बरं करायचं असेल तर प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंटच घ्यावं लागते. मंत्राचा जप केल्यामुळे किंवा जादूटोणा केल्यामुळे डिसीज क्युअर्ड होत नाही. आय होप तुम्हाला हे समजलं. आता इथे बघा, इथे हार्ट डिसीज क्युअर करण्याचे काही ट्रीटमेंट दिलेले आहे. बघा, तुम्ही अँजिओप्लास्टीचं नाव ऐकलं असेल, बायपास सर्जरी करू शकता, ओपन हार्ट सर्जरी होते,
त्यानंतर हार्ट ट्रान्सप्लांट केलं जाते, नंतर स्टेंट्स इन्स्टॉलेशन केलं जाते किंवा मग पेसमेकर इन्स्टॉलेशन केलं जाते. तर सिव्हिरिटी कशी आहे त्यानुसार ते ट्रीटमेंट त्या पेशंटला दिलं जाते. पुढे बघा, ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, फर्स्ट ॲड फॉर हार्ट डिसीज. जर एखाद्या व्यक्तीला तुमच्यासमोर हार्ट अटॅक येत असेल तर तुम्ही काय कराल, कोणतं फर्स्ट ॲड कराल बघा, फर्स्ट कॉल 108 फॉर ॲम्ब्युलन्स. तुम्हाला 108वर ॲम्ब्युलन्सला कॉल करायचा आहे. चेक द कॉन्शियसनेस ऑफ पेशंट बाय शेकिंग द शोल्डर. कीप द पेशंट लाईंग ऑन द बॅक in the horizontal position on the hard surface and performing compression only life support म्हणजे COLS. तुम्हाला सर्वात पहिले 108वर कॉल करून ॲम्ब्युलन्सला बोलवायचं आहे. नंतर त्या पेशंटच्या सिव्हिरिटीनुसार जर त्याला नंतर एखाद्या हार्ड सरफेसवर त्याला झोपून द्यायचं आहे आणि नंतर त्याच्या छातीवर तुम्हाला कॉम्प्रेस करायचं आहे. त्याचप्रमाणे एक जिभेखाली ठेवणारी टॅबलेटसुद्धा येते, तेहीसुद्धा असेल अवेलेबल तर द्यायची आहे. इन दिस प्रेस द सेंटर ऑफ थोरॅक्स फॉर ॲटलिस्ट 30 टाईम ॲट द रेट्स ऑफ 100 to 120 स्ट्रोक्स पर मिनिट्स. तर तुम्हाला छातीवर कॉम्प्रेस करायचं आहे त्याच्या कमीत कमी 30 वेळा तरी. आता पुढे बघा, तर आय होप तुम्हाला हे हार्ट डिसीज समजलेलं आहे. आता बघा, कलेक्ट इन्फॉर्मेशन, तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची आहे. बघा, हॅव यू युअर सीन युअर ग्रँडपॅरंट्स टेकिंग द डिकॉक्शन. तुम्ही कधी तुमच्या आजी आजोबांना काढा पिताना पाहिला आहे का? येस, पाहिला असेल. डिस्कस अबाउट इट विथ देम, तर त्यांच्याशी तुम्हाला चर्चा करायची आहे की काढा कशाने बनलेला आहे, काय बनलेला आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशन फ्रॉम युअर ग्रँडपॅरंट्स अबाउट यूज ऑफ अलोवेरा, टर्मरिक, जिंजर, गार्लिक्स ॲज मेडिसिन. तुमच्या आजी आजोबांना अलोवेरा, टर्मरिक, जिंजर, गार्लिक हे यांच्याविषयी किंवा या मेडिसिनविषयी तुम्हाला त्यांच्याकडून माहिती जमा करायची आहे. पुढे बघा, इंटरनेट माय फ्रेंड, कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द डिफरंट मेथड्स ऑफ ट्रीटमेंट लाईक आयुर्वेदा, होमिओपॅथी, नॅचरल हिलिंग म्हणजे नैसर्गिक उपचार, ॲलोपॅथी, युनानी एक्सेट्रा. तुम्हाला नेटवर जाऊन आयुर्वेदा, होमिओपॅथी, नॅचरल हिलिंग म्हणजे नैसर्गिक उपचार, ॲलोपॅथी, युनानी उपचार याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवायची आहे. पुढे बघा, मिसयूज ऑफ मेडिसिन. मिसयूज ऑफ मेडिसिन म्हणजे मेडिसिनचा दुरुपयोग. समटाईम्स सम पीपल टेक द मेडिसिन विदाउट द प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर. काही काही लोक असे असतात की डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी घेतात, मेडिसिन घेतात. ओव्हरडोज ऑफ मेडिसिन मे अफेक्ट अवर बॉडी. कधी कधी काय होते, ते औषध तर घेऊन घेतात विदाऊट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर, पण त्या मेडिसिनचा ओव्हरडोस होतो आणि त्यामुळे ओव्हरडोस ऑफ पेन किलर मे डॅमेज नर्वस सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम अँड लिव्हर. तर कधी कधी पेन किलर या मेडिसिनचा ओव्हरडोस जर झाला तर आपलं नर्वस सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे विसर्जन संस्था, लिव्हर यासारख्या महत्त्वाच्या ऑर्गन हे डॅमेज होऊ शकतात. ओव्हरडोज ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू द नॉशिया, स्टमक ॲक, डिसेंट्री, रॅश, व्हाईट पॅचेस ऑन द टंग एक्सेट्रा. जर अँटीबायोटिक या मेडिसिनचा ओव्हरडोस झाला तर तुम्हाला मळमळ होते, तुमचं पोट दुखायला लागते, डिसेंट्री होते, रॅशेस म्हणजे पुरळ यायला लागतात आणि व्हाईट पॅचेस म्हणजे पांढरे धब्बे यायला लागतात तुमच्या जिभेवरती. सो अवॉइड मिसयूज ऑफ मेडिसिन. तर तुम्हाला डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शननीच मेडिसिन घ्यायचे आहे. आय होप तुम्हाला हे समजलं.